आषाढ महिन्यामध्ये फक्त तळणवळणच केलं जात नाही, तर नॉनव्हेज प्रेमींकरिताही त्यांचा आवडीचा झणझणीत बेत केला जातो. म्हणूनच तर आज आपण बनवतोय काळ्या वाटणातील गावरान स्मोकी फ्लेवरचं झणझणीत मटण. बनवायला अतिशय सोपं, जास्त चविष्ट आणि हो, महत्त्वाचं म्हणजे घरगुती साहित्यांमध्ये तयार होणारं हे गावरान मटण तुम्ही भात, भाकरी, चपाती असे कशासोबतही खाऊ शकता. तर नमस्कार, मी तेजश्री, खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. या गावरान पद्धतीच्या झणझणीत मटणाच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वांत अगोदर आपल्याला 1 ते 2 पाण्याने धुवून घेतलेलं हे मटण लागणार आहे. जास्तही पाण्यात धुवायचं नाही, नाहीतर त्याची टेस्ट कमी होते असं म्हणतात. आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा धना पावडर, चवीपुरतं मीठ आणि एखादा पळी तेल घालायचं. तेल घातल्यामुळे ना हे मटण पटकन शिजतं, ज्युसी बनतं आणि चवही छान येते. आता तुम्हाला खरं सांगू का, मी काही एवढी नॉनव्हेज प्रेमी नाही आहे बरं का, कारण माझ्या माहेरात जास्त नॉनव्हेज खाल्लं जात नाही. पण माझ्या मिस्टरांना मटण, चिकन आवडतं, त्यामुळे मीही शिकून घेतलंय आणि आता त्यांनीच काही सांगितल्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या. तुमच्याकडे अजून काही वेगळ्या टिप्स असतील तर नक्की शेअर करा. आता हे मटण मी जरा वेळाकरिता मॅरिनेट म्हणजेच मुरण्याकरिता साईडला ठेवलं. आता कांदे भाजायला ठेवती आहे. तर 2 थोडेसे मोठ्या साईजचे कांदे ज्यांची साल, बुडूक, देठ कट करून घेतले. आता ते आपण वांग्यासारखं चिरून घेऊयात आणि लगेचच भाजायला ठेवूयात. दुसऱ्या गॅसवर बघा लगेचच कुकर ठेवलाय. कुकरमध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालायचं. तेल जास्तही वापरू नका. आता लगेचच 3 लवंग, 3 काळी मिरी, 1 स्टार फूल, 2 इंच दालचिनी आणि 3 तमालपत्र हे खडा मसाले घातले. सोबतच 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आणि 1 चमचा आलं लसूण पेस्टही घातली. खडा मसाले नुसतेच तेलामध्ये तळायचे नाही, नाहीतर मग त्याचा सुगंध निघून जाईल. आणि आता हा कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता तेल मी मगाशी कमी वापरायला सांगितलं, याचं कारण म्हणजे मटणामध्ये बघा या पद्धतीची चरबी मिळते, ती देखील कांदा परतवतानाच घालायची, कारण यामध्ये देखील भरपूर असं तेल असतं ओरिजिनल मटणाचंच. तर ते अशा पद्धतीने परतवून घेतल्यामुळे त्यातील तेल पूर्णतः रिलीज होतं आणि मटणाला टेस्ट जास्त छान येते. आता यावर झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ काढायची. 2 मिनिटानंतर आता तुम्ही बघत असाल तर बघा आपला कांदाही सॉफ्ट झालाय आणि ही चरबी ना पहिले जशी लालसर दिसत होती तशी आता पांढरटसर दिसतीये. यातील पूर्णतः तेल निघालेलं आहे. आता यामध्ये काही सुके मसाले जसं की पाव चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा धना पावडर घालायची. हळद आणि धना पावडरचा वापर मी जरा जास्तच केलाय, त्याचं कारणही मी तुम्हाला पुढे सांगते. आता लगेच हे मॅरिनेट केलेलं संपूर्ण मटण घालायचं. पटापट व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. हे जेवढं छान परतलं जाईल ना तेवढीच याला टेस्ट जास्त छान येईल आणि ते लवकर देखील शिजेल. त्यामुळे हे व्यवस्थित असं परतवून जरा वेळाकरिता असंच शिजवून घेऊयात. एवढ्या वेळामध्ये इकडे आपले कांदे देखील दोनही साईडने अलटपलट करून खरपूस खमंग भाजले गेलेत. ते थंड होण्याकरिता साईडला ठेवूयात आणि पुन्हा एकदा आपल्या या मटणाकडे येऊयात. तर बघा मटण अगदी खूप छान असं व्यवस्थित परतलं गेलं, याच्या कलरवरून तुमच्या लक्षात आलं असेल. आता लगेच यामध्ये संपूर्ण मटण बुडेल इतकं किंवा मग तुम्हाला या भाजीचा रस्सा कितपत बनवायचा आहे आणि त्यासोबत अळणी पाणी प्यायचं आहे का, तर या हिशोबाने पाणी घालायचं. पाणी हे कोमट वापरलं तर बेस्टच. आता हे पुन्हा एकदा जर असं मिक्स करून देऊयात आणि लगेचच कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊयात. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये हे व्यवस्थित असं शिजतं. आता या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण लगेचच वाटणाची तयारी करूयात. तर त्यासाठी तवा किंवा कढई गॅसवर ठेवायची. यामध्ये एखादा चमचा तेल घालायचे. तेल मी फार कमी वापरते बघा, याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. आता लगेच यामध्ये पाव वाटी पातळ सुक्या खोबऱ्याचे काप, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1.5 ते 2 इंच आल्याचे काप घालायचे. आता हे छान असे खमंग खरपूस रंगावर परतवून घ्यायचे. बघा या पद्धतीने खोबऱ्याला छान असा रंग आला की लगेचच हे खोबरं एका साईडला लोटून देऊयात आणि त्याच तव्यावर 1 चमचा फुटाणे आणि 1 चमचा पांढरे तीळ भाजून घेऊयात. फुटाणे आणि तीळ आवर्जून वापरा, यामुळे मटणाला टेस्ट भारी येते. हे सुद्धा भाजून झालं. तव्यावरच एका साईडला सरकवून दिलं आणि लगेचच भाजून घेतलेला कांदा हाताने थोडासा कुस्करायचा आहे, फोडायचा आहे, तो घालायचा आणि त्यासोबत थोडीशी कोथिंबीर घालायची. घातलेला संपूर्ण जिन्नस आता एकत्रच व्यवस्थित परतवून घेऊयात, कारण कांदा आपण ऑलरेडी भाजून घेतलेला असल्यामुळे त्याला जास्त परतवण्याची गरज नाही आहे. तर बघा आपलं वाटणाचं साहित्य संपूर्ण तयार आहे. ते लगेचच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते
आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आपलं साहित्य व्यवस्थित थंड झालं आहे ते मी मिक्सरला फिरवून घेते आहे. कुकरच्या देखील पूर्णतः शिट्ट्या झालेल्या आहेत. तो मी थंड होण्याकरिता ठेवला आहे. आता घेतलेलं साहित्य सुरुवातीला असंच कोरडं फिरवून घ्यायचं आहे, दळून घ्यायचं आहे. यामुळे खोबरं व्यवस्थित बारीक दळलं जातं. आता यामध्ये गरजेनुसार अगदी थोडंसंच पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. याची एकदम बारीक स्वरूपाची पेस्ट तयार करायची आहे. तर बघा अशा स्वरूपाचं आपलं वाटण या ठिकाणी तयार झालं आहे. आपण जो कांदा गॅसवर भाजलाय ना त्यामुळे या मटणाला खूप छान असा स्मोकी फ्लेवर येतो जो चुलीवरच्या चवीचा असतो. आपलं कुकर थंड झालेलं असल्यामुळे लगेच झाकण खोलून बघितलं तर बघा यावर किती सारं तेल आलेलं आहे. म्हणजे जे मटणाचं तेल होतं ना ओरिजिनल ते यातून बाहेर सुटलेलं आहे. आणि म्हणूनच तर मी तुम्हाला तेलाचा वापर थोडा कमीच करा असं सांगितलं. कारण हे पण तेल आणि आपण वरून वापरतोय ते पण तेल असं जास्तच तेलकट होतं ना म्हणून. आपलं हे मटण देखील व्यवस्थित शिजलेलं असल्यामुळे लगेचच फोडणीकडे वळूयात. तर बघा मटणाचे जे पीस होते ते मी सेपरेट काढून घेतले आणि जे पाणी होतं म्हणजे सूप होतं ते वेगळं काढून घेतलं. आता या सुपावर बघा वर तेल तरंगतंय ना ते आपल्याला पळीच्या मदतीने अगदी हळुवारपणे या पद्धतीने काढून घ्यायचंय. यामुळे आपल्याला भाजीच्या फोडणीकरिता सेपरेट असं तेल वापरण्याची अजिबात गरज पडणार नाही. आता या तेलामध्ये ना थोडंफार सूप येतं बघा तर ते चालतं, काहीच प्रॉब्लेम होत नाही. आता हे जर असं गरम झालं की लगेचच काही सुके मसाले घालायचे. 1 चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट आणि 1 चमचा मटण मसाला घातलाय बघा. तर हा मटण मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता. आता हे मसाले हलकेशी या तेलामध्येच परतवून घेऊयात. जास्तही परतवू नका नाहीतर मग जो मसाल्यांचा फ्लेवर आहे ना तो पूर्णतः करपून जाईल आणि भाजीला टेस्ट छान येणार नाही. अगदी हलकेसे परतले की लगेचच यामध्ये तयार करून घेतलेलं हे वाटण घालायचे. आपल्या या वाटणाला रंग बघा काय सुरेख आलाय. अगदी सेम टू सेम चुलीवरचं काळं वाटण असतं ना अगदी तसाच. यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा आणि पटापट या मसाल्यांसोबत हे वाटण छान असं मिक्स करून घ्या आणि परतवून घ्या. आता या वाटणाचा रंग बदलेपर्यंत किंवा मग याला छान असं तेल सुटेपर्यंत सतत हलवत छान असं परतवून घेऊयात. साईडला बघा आपलं अळणी पाणी दिसत असेल त्यावर बघा अजिबात थेंबरही तेल राहिलेलं नाहीये. संपूर्ण तेल मी या फोडणीमध्येच काढून घेतलं होतं. आता आपलं वाटण व्यवस्थित परतवून झाल्यानंतर लगेचच या मटणाच्या संपूर्ण फोडी घालायच्या आहेत. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून फोडीमध्ये देखील आपलं हे काळं वाटण आहे ना ते मस्त असं कोट होईल. वेळ असल्यास एखादा मिनिट हे असंच पुन्हा एकदा जरा वेळ शिजू द्या. बघा या पद्धतीचं तेल सुटेपर्यंत आणि लगेचच जे आपण साईडला काढून ठेवलं अळणी पाणी होतं ना म्हणजे सूप ते यामध्ये घाला. तुम्हाला अजून रस्सा हवा असल्यास अजून थोडंसं कोमट पाणी करून देखील यामध्ये वापरू शकता. पण मग पाणी जरा बेताने घाला कारण मटण अगोदरच शिजलेलं असल्यामुळे आता काय रस्सा जास्त आटणार नाहीये. आता याला कमी गॅसवर उकळी काढून घेऊ. तर बघा काही वेळातच आपल्या या मटणाला छान अशी खळखळून उकळी आली आहे. रंग बघू शकता जबरदस्त आलाय. आता सर्वांशेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तयार झालेलं झणझणीत मटण भाकरी, चपाती आणि भातासोबत सर्व करायचं. तुम्हाला हे झणझणीत मटण भाकरीसोबत जास्त आवडतं की चपातीसोबत हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. मी बघा भाकरी केली आहे तर या भाकरीची रेसिपी मी खूप दिवसांपूर्वीच तुमच्यासोबत शेअर केली होती. ती जाऊन नक्की बघा किंवा मग जर तुम्हाला पुन्हा एकदा नवीन प्रकारची भाकरीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा. अगदी मऊ लुसलुशीत शिजलेलं तर्रीदार काळ्या वाटणातील आपलं मटण झणझणीत असं तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली का कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो या भाजी संदर्भात जर तुमचे काही अजून सजेशन असतील तर मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तयार झालेलं मटण मी मस्त अशा चुरलेल्या भाकरीवर सर्व केलंय. लिंबू देखील पिळलंय. आता गरमागरम खाऊन घेते. तुम्ही कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.